पहा, एक साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, एक तुम्हाला एक 2 मिनिटात छोटीशी एक गोष्ट सांगतो आणि तुमच्या त्या सहज लक्षात येतील. पहा, एक शेतकरी आपल्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे घरावरती कौलं नीट करण्यासाठी बसला होता आणि त्या घरावरती कौलं नीट करत असताना तो त्याच्या कामात मग्न होता आणि त्याच वेळी त्याच्या अंगणामध्ये एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने आवाज दिला, ओ दादा, खाली या ना, माझं तुमच्याकडे काम आहे. तो व्यक्तीने आवाज ऐकला, त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि ते उतरले आणि खाली आले. खाली आल्याच्या नंतर विचारलं, बाबा काय तुझं काम आहे, सांग बरं. माझ्या कामाचा खोळंबा झालाय, तुझं काय काम आहे ते लवकर सांग. त्या व्यक्तीने सांगितलं, बाबा मला भूक लागली आहे आणि मला खायला काही अन्न मिळेल का. तर त्या व्यक्तीने सांगितलं, चल माझ्या मागे. ते त्या व्यक्तीच्या पाठीमागे ते सद्गृहस्थ गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना त्या शिडीवरून कौलावर चढून नेलं. आता कौलावर चढून नेल्याच्या नंतर त्यांनी ते कौलं लावण्यासाठी मदत केली. आधी मदत केल्याच्या नंतर काम झाल्याच्या नंतर ते म्हणले, माझं काम झालंय, आता तू जाऊ शकतो. अरे, ते म्हटले, मी तर मला भूक लागली, तुम्हाला अन्न देण्यासाठी सांगितलं, तुम्ही हे काय म्हणताय तुझं काम झालं म्हणून. मग तुम्ही मला खाली होतो तेव्हा सांगायचं ना. तर त्या सद्गृहस्थांनी सांगितलं, अरे बाबा, मी जेव्हा वर होतो तेव्हा तुम्हाला खालूनही म्हणलं असतास की मला भूक लागलेली, खाण्यासाठी अन्न द्या. त्या व्यक्तीने सांगितलं, तू माझ्या कामाचा खोळंबा केलास, तेवढं काम तुझ्या हातून झालेलं आहे, तू आता जाऊ शकतोस. त्या व्यक्तीला राग आलेला, तो अनावराने बोलला, पण जाण्यासाठी निघाला. तुम्हाला वाटत असेल झालं काय. त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला खाण्यासाठी अन्न दिलं. या गोष्टीचा उद्देश एकच आहे, आपलं काम आणि आपल्या जीवनामध्ये वेळ महत्वाची. तसं कालमापन आणि महत्व मापन हे सुद्धा आपल्या जीवनात तेवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला अर्जुनाचं उदाहरण माहित असेल की अर्जुनाचे आणि त्यांचे सहकारी जेव्हा द्रोणाचार्य त्यांची नेमबाजीची परीक्षा घेत होते, त्या परीक्षेमध्ये ते एक एक शिष्याला विचारत होते की तुम्हाला या झाडावर टाकलेली एक चिमणी आणि तिचा डोळा उडवायचा. ते विचारत असताना ते एक एक शिष्य आला की समोर सांगायचं, मला झाड दिसतंय, आकाश दिसतंय, तुम्ही दिसताय, चिमणी दिसती, पण चिमणीचा डोळा काय, टार्गेट हे काय दिसत नव्हतं. आणि ज्या टायमाला अर्जुनाचा नंबर आला आणि अर्जुनाने सांगितलं की गुरुजीन, मला फक्त चिमणी आणि चिमणीचा डोळाच दिसतोय. की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या ध्येयापती जर आपण उद्दिष्ट ठेवून आणि आपलं ध्येय, आपलं गोल जर आपण निश्चित केलं असेल तर ध्येयाप्रती आपण निश्चित जाऊ शकतो. पहा, जिल्हा परिषदेने मिशन आरंभ उपक्रमांतर्गत तुम्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुंदर असा उपक्रम, सुंदर असं ध्येय ठेवलेलं आहे. आणि ते ध्येय आहे आपल्याला तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये यायचंय. ते येण्यासाठीची ही सगळी जी धडपड आहे, तुम्हा विद्यार्थ्यांसाठीचा हा जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, हा एक स्तुत्य आणि पराक्रमी गोष्ट आहे. तर त्यासाठी मी वेळ न दवडता तुमची हे न करता कालमापनावरच्या आपण गोष्टी पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी ते एक आपण कालमापनाच्या पूर्वीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या संदर्भाने एक मराठीचाच उतारा घेतलाय. तुम्ही म्हणता सर तास गणिताचा उतारा मराठीचा, हो, उतारा मराठीचा जरी असला ना तर काही घटना याच्यातून आपल्याला गणिताच्या क्लिअर होणार आहेत. पहा, शुभंकर मध्यान्हपूर्व 4 वाजता पाथर्डीवरून पुण्याला जाण्यासाठी निघाला. तो तिथे 4 तासानंतर पोहोचला. शब्द ऐका बरं का याच्यात, मध्यान्हपूर्व 4 वाजता पाथर्डीवरून पुण्याला जाण्यासाठी निघाला. तो तिथे 4 तासानंतर पोहोचला. त्याचे काम असलेल्या कार्यालयातून मध्यान्हला बाहेर पडला व नातेवाईकांच्या घरी मध्यान्ह उत्तर 15:30 वाजता भेटायला गेला. येथे त्याने 1.5 तास वेळ घालवला. तेव्हा तो परत घरी मध्यान्ह उत्तर 22:30 वाजता घरी पोहोचला. पहा, याच्यात एक 2-3 शब्द आलेत. मध्यान्हपूर्व 4 वाजता म्हणजे काय, मध्यान्हपूर्व 4 वाजता म्हणजे तो पहाटे 4 वाजता पाथर्डीवरून निघालाय. तो 4 तासानंतर कुठे पोहोचलाय, तो पुण्याला पोहोचलाय. 4 म्हणजे 4 आणि ते 4 म्हणजे किती वाजता पोहोचला असेल, तो सकाळच्या 8 वाजता पोहोचला. तो त्याच्या कार्यालयामध्ये गेला, मध्यान्हला बाहेर पडला. पहा, आपण कालमापन करत असताना 3 शब्द खूप महत्वाचे आहेत, मध्यान्ह, मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्ह उत्तर. त्याचबरोबर आपल्याला आदल्या तासिकेला पण आपण पाहिलंय, दिवस, महिने, त्यांचे कामाचे दिवस, आठवडा, मासिक, सप्ताह, हे सगळे शब्द महत्वाचे. त्यानंतर त्याने नातेवाईकाच्या घरी तो किती वाजता गेलाय, मध्यान्ह उत्तर 15:30. कालमापनामध्ये मापनाच्या 2 पद्धती आहेत, एक 12 तासी कालमापन आणि एक 24 तासी कालमापन. तर इथे पहा,
मध्यान्ह पूर्व 4, मध्यान्ह उत्तर 15:30, त्याच नंतर तदनंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला तो निघालाय. कधी निघालाय सांगितलं नाही, 1.5 तास वेळ घालवलाय त्यानंतर, आणि मध्यान्ह उत्तर 22:30 वाजता तो घरी पोहोचलाय. हा उतारा वाचल्याच्या नंतर तुमचे काही सहज उत्तर लक्षात आले असतील. तर या धर्तीवर आपण एक 2-3 प्रश्न घेऊया, आणि चॅटबॉटवर जर तुम्ही मला या प्रश्नाचे उत्तर द्यायचं जर हे केलं तर तुम्ही विद्यार्थी उत्तर देऊ शकता. पहा, शुभंकर किती वाजता पुण्यात पोहोचला? पहा, आता उतारा वाचले तुमच्या लक्षात असेल. शुभंकर काय झालंय? शुभंकर पहा, शुभंकर मध्यान्ह पूर्व 4 वाजता निघाला आणि तो पुण्यामध्ये 4 तासानंतर पोहोचला. तर शुभंकर पुण्यामध्ये किती वाजता पोहोचला? तर शुभंकर मध्यान्ह पूर्व 8 वाजता पोहोचला, म्हणजेच सकाळी 8 वाजता पोहोचला. पहा, शुभंकर नातेवाईकाच्या घरी 15:30 म्हणजे 12 ताशी घड्याळ तो किती वाजता पोहोचला? आपण पाहिलेले 12 ताशी घड्याळ आणि 24 ताशी घड्याळ. पहा, ज्या टायमाला 15:30 दिलेत, 15:30 म्हणजे त्यातून आपण जर 12 वजा केले तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतं, आणि 15:30 म्हणजे ते 3:30 वाजता नातेवाईकाच्या घरी पोहोचलेले. शुभंकर परतीच्या प्रवासाला कधी निघाला? आता याचं पर्टिक्युलर तुम्हाला दिलं नव्हतं, पण शुभंकर 3:30 ला घरी पोहोचला, 1.5 तास पावण्याची तो वेळ घातला, आणि तदनंतर तो परतीच्या प्रवासाला निघाला. म्हणजे 3:30 आणि 1.5 म्हणजे 5 वाजता तो परतीच्या प्रवासाला निघाला, आणि मध्यान्होत्तर 22:30 म्हणजे तो किती वाजता पोहोचला? पहा, आता तुम्हाला इथे लक्षात येईल, मध्यान्होत्तर 22:30, 12 आणि 10 जर केले तर आपण किती होते? 22 होते, आणि तो अर्धा तास म्हणजे 10:30 वाजता तो घरी पोहोचलेला आहे. पहा, आता या कालमापनाच्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपल्याला कालमापनावरील शाब्दिक उदाहरणं पाहत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपल्याला कालमापनावरील बेरीज आणि वजाबाकी या जर 2 गोष्टी करता आल्या तर आपण कालमापनावरची सर्व उदाहरणं सहजासहजी सोडू शकतो. तर आपण बेरजेवरचे 1-2 उदाहरणं पाहणार आहोत. कालच्या तासिकेंना मॅडमना वेळ, त्यांनी एक गणित घेतलं, पण आपण बेरीज आणि वजाबाकी दोन्हीचे 2-2 गणित घेऊया. एक साधी बेरीज आहे आणि दुसरी हातच्याची बेरीज आणि वजाबाकी पाहणार. पहा, प्रश्न असा आहे, 5 तास 12 मिनिटे आणि 7 तास 24 मिनिटे बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे किती? आता तास आणि बेरीज ज्यावेळेस आपण हे करतो त्या टायमाला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बेरीज करत असताना आपल्याला तास हे तासाच्या रकान्यात लिहायचे आहेत आणि मिनिटे हे मिनिटाच्या रकान्यात लिहायचे आहेत. 5 तास आणि 12 मिनिट, त्यानंतर अधिक 7 तास आणि 24 मिनिटे. मिनिटाची बेरीज ही मिनिटाच्या रकान्यामध्ये लिहायची आणि तासाची बेरीज तासाच्या रकान्यामध्ये. ही साधी बेरीज आहे, त्यामुळे तुम्हाला कळायला कोणती अडचण नाही. 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 आणि 7 आणि 5 12. म्हणजे ज्यावेळेस आपण तास आणि मिनिटे यांची साधी बेरीज करतो त्या टायमाला मिनिटाच्या रकान्यामध्ये मिनिटे लिहिले, ते जर 60 मिनिटाच्या पुढे जात नसेल तर आपल्याला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. 5 तास आणि 7 तास या तासांची बेरीज आपण तासाच्या रकान्यात लिहिलेली आहे. पहा, आता हे बेरजेचं झालं. त्यानंतर आपण पाहणार आहोत, आता आपल्याला काय करायचंय, तास आणि मिनिटे याची आपल्याला एक हातच्याची बेरीज घ्यायची. साधी बेरीज वेगळी आणि तास मिनिटाची बेरीज हातचा घेताना थोडंसं लक्षपूर्वक काम करायचंय. पहा, इथं दिलेला आहे 24 तास 47 मिनिटे अधिक 25 तास 30 मिनिटे. आपल्याला मिनिटाची बेरीज मिनिटाच्या रकान्यामध्ये करायची. 7 आणि 0 ची बेरीज झाली 7, 4 आणि 3 ची बेरीज झाली 7. आता तासाची बेरीज करूया. 5 आणि 4 9, 2 आणि 2 4. आता एकूण 50 तास 77 मिनिटे अशी वेळ नसते. मग या आलेल्या 77 मिनिटांमधून आपल्याला काय करायचंय, 60 आणि 60च्या पटीत 60, 1 तास बरोबर 60 मिनिटे हे आपल्याला माहित आहे. मग 60 मिनिटापेक्षा जास्त जर कालावधी झाला असेल तो त्यातून वजा करायचा आहे. मग काय करायचंय, 77 मधून आपण 60 वजा करूया. म्हणजे इथे शिल्लक काय राहतील, इथे 17 मिनिटं शिल्लक राहतील. हे 17 मिनिटे खाली घ्यायचे आणि जो 1 तास आलेला आहे
तो 1 तास याच्यामध्ये इन्क्लूड करायचा. आणि इथं काय होईल आपल्याला 9 1 10 आजचा आला एक म्हणजेच काय 50 तास 17 मिनिटे अशा पद्धतीने याची बेरीज येईल. आणि हे सर्व उदाहरण आपल्याला जर सोडवता आले तर शाब्दिक पुढचे उदाहरण आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. पहा आता आपण वजाबाकीचे 2 उदाहरणं पाहूया. आता वजाबाकीचं हे सोपं उदाहरण आहे खूपच. काय आहे 27 तास 45 मिनिटे वजा 14 तास 20 मिनिटे. सोपी क्रिया आहे, तुम्हाला सहजासहजी जमणार आहे. या 5 मधून 0 गेला 5, 4 2 गेले 2, 7 4 गेले 3 आणि 2 1 गेला 1. म्हणजे उत्तर आलं 13 तास 25 मिनिटे. आता हे साधी वजाबाकी आहे, पण हाच्याची वजाबाकी करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचंय हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण हातचा घेतो म्हणजे नेमकं काय करतो, हाच्याची वजाबाकी घेत असताना उदाहरण काय आहे 27 तास 45 मिनिटे वजा 14 तास 20 मिनिटे. आता पहा 27 तास 45 मिनिटे वजा 14 तास 20 मिनिटे. आता ही वजाबाकी ज्यावेळेस आपण करणार आहोत त्या टायमाला या वजाबाकीमधून आपल्याला जात असताना पहा सोपी वजाबाकी. आता इथं पण एक मिनिट पहिलंच गणित आणू. सोपंच गणित आलंय ते. 27 तास 45 मिनिटे वजा 14 तास 20 मिनिटे. पहा आता या 5 0 गेला 5, 4 2 गेले 2, 7 4 गेले 3 आणि 2 1 गेला 2. हे पण सोपं उदाहरण आलेलं आहे. परंतु आपल्याला पुढे जे उदाहरण पाहायचंय ते इथे एक उदाहरण दिलेलं आहे आता. आणि हे उदाहरण 2023 सालच्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. या उदाहरणात काय म्हणलेलं आहे 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे. पहा आता आपण याच पद्धतीने हे उदाहरण करणार आहोत. तास आणि मिनिटे याचा ज्यावेळेस आपण टाकतो त्या टायमाला तास तासाच्या घरामध्ये, मिनिटे मिनिटाच्या घरामध्ये. चाळीस मिनिटे आणि पहा अधिक 2 तास 35 मिनिटे. आता ही क्रिया करत असताना मिनिटाची ज्यावेळेस बेरीज करतो त्या टायमाला बेरीज येते 75 मिनिटे आणि तासाची बेरीज करतो त्या टायमाला येतात 8 तास 75 मिनिटे. पण तुम्हाला सांगितलेलं आहे 60 पेक्षा जास्त मिनिटं ज्यावेळेस होतात त्यावेळेस 60 आणि 60च्या पटीतून ते वजा करायचं आहे. म्हणजे 1 तास आपल्याला वजा करायचा आहे आणि हा वजा केल्याच्या नंतर 15 मिनिटं शिल्लक राहतात. हा 1 तास इथे येतोय. इथे एकूण तास होतात 9 तास आणि इथे शिल्लक राहतात 15 मिनिटे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 9 तास 15 मिनिटे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो हे सगळं गणित सोडत असताना आता हे फक्त बेसिक गोष्टी होत्या, बेरीज आणि वजाबाकी. आपल्याला वास्तविक पाहता कालमापनावरील शाब्दिक उदाहरणे सोडवण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे असतं. पहा मी तुम्हाला सांगितले 3 शब्द खूप महत्वाचे आहेत. मध्यान्ह, मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्ह उत्तर. मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 वाजले, जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा त्याला मध्यान्ह म्हणतात. मध्यान्ह पूर्व रात्रीचे 12 ते सकाळच्या 12 पर्यंतचा जो कालावधी असतो त्याला मध्यान्ह पूर्व कालावधी म्हणतात. आणि दुपारचे 12 पासून रात्रीच्या 12 पर्यंत याला मध्यान्ह उत्तर म्हणतात. हा 12 तासीमध्ये फक्त मापन करणारा कालावधी. 24 तासीमध्ये आपण हा कालावधी मापन करत नाही. मग कालमापना प्रकारानुसार 12 तासी आणि 24 तासी कालमापन आपण करतो. पहा आपली शाळा असेल, ऑफिसेस असतील, इतर कार्यालय असतील, या सर्व गोष्टी आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण 12 तासी मापन करतो. पण जेव्हा वाहतुकीचा वेळ येतो, साधे बस स्टँड जरी असेल तर तिथे सुद्धा गाड्या लावताना सुद्धा ना त्या 24 तासीमध्ये लावल्या जातात. रेल्वे असेल, विमानतळ असतील आणि जहाज असतील
अशा ठिकाणी 24 तासी कालमापनाची गणना केली जाते आणि त्या दृष्टिकोनातून ते उदाहरण आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. परस्पर रूपांतरण महत्वाचं आहे. पहा, परस्पर रूपांतरण काय आहे? 12 तासी कालमापनाचं आपल्याला 24 तासी कालमापनामध्ये रूपांतरण करणं आणि ते 12 तासीच्या कालमापनानंतर 24 तासी कालमापनामध्ये दुपारच्या 12 नंतर जो एकचा टाइम होतो तिथपुढून जे मापन सुरू होतं त्याला आपण 13 वाजले, 14 वाजले, 15 वाजले, 16 वाजले, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 वाजले. कधी कधी घड्याळामध्ये 00 असा टाइम दाखवला जातो, म्हणजेच मध्यरात्रीचे 12 वाजले असा त्याचा अर्थ होतो. पहा, बेरीज वजाबाकी करताना हातचा देणे आणि घेणे याबाबत दक्षता घ्यावी लागते. काय घ्यावं लागते? जर आपण एक हातचा घेतला तर 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटे घेतली आणि वजाबाकीमध्ये जर आपण 1 तास काय केलाय कमी केला इकडचा तर त्या टायमाला सुद्धा आपल्याला 60 मिनिटे या गोष्टी प्रकर्षाने लक्षात घ्यावा लागतात. पहा, आता शाब्दिक उदाहरणाचं हे करत असताना वाचन करत असताना सगळ्यात महत्वाचं काय होतं? स्पर्धा परीक्षा यांनी टाइम मेंटेन करणं ही सगळ्यात महत्वाची आपल्या पुढील एक समस्या असते आणि त्यामुळं तो उदाहरण वाचताना तुम्ही विद्यार्थी इतके घाई आणि गडबडीत उदाहरण वाचता. मग कधी कधी ते उदाहरण नकारार्थी आहे का होकारार्थी आहे हे लक्षात येत नाही आणि त्या टायमाला विद्यार्थी नकारार्थी उदाहरणाचं होकारार्थी समजून ताबडतोब खून करतो. म्हणून ते वाचन करणं, आकलन करणं, समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. पहा, व्यवहारीय गणितीय कालमापन शब्द. कालमापनामध्ये आपण गणितीय शब्द वापरतो. 9 वाजून 15 मिनिटे झाले आणि व्यवहारी भाषेत याला आपण 9:15 म्हणतो. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग कोणत्याही वस्तूचे जर 4 समान भाग केले तर त्याच्या 4 समान भागापैकीचा पहिला एक भाग म्हणजे पाव भाग असतो. त्या 4 समान भागापैकीचे जर 2 भाग घेतले तो अर्धा भाग होतो किंवा एका वस्तूचे 2 समान भाग केले त्यातला एक भाग घेतला तर तो अर्धा भाग होतो. एका वस्तूचे 4 समान भाग केले आणि त्याचे 3 भाग घेतले तर तो पाऊण भाग होतो. मग आपल्याला कालमापनामध्ये घड्याळाच्या संदर्भातून 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत? पहिलं महत्व आपल्याला पाव तास म्हणजे काय? पाव तास म्हणजे 15 मिनिटे. 30 मिनिटे म्हणजे काय? अर्धा तास. पाऊण तास म्हणजे काय? 45 मिनिटे. 60 मिनिटे 1 तास. 75 मिनिटे सव्वा तास. 90 मिनिटे दीड तास. 105 मिनिटे पावणे 2 तास. 120 मिनिटे 2 तास. या पद्धतीने आपल्याला व्यवहारी शब्द आणि गणितीय शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर दिनदर्शिकावरील प्रश्न समजपूर्वक समजून घेणं गरजेचं असतं. दिनदर्शिकेवर सहज सोपे वाटणारे प्रश्न सुद्धा फसवे असतात आणि ती दिनदर्शिका त्यावरचे प्रश्न काय असतात ह्या सर्व गोष्टी समजून घेणं अपेक्षित आहे आणि ह्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला कोणतंही उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही. पहा, आता इथं तुम्हाला तेच सांगितलंय मी. 12 तासी कालमापन पद्धतीमध्ये मध्यान्ह त्यालाच आपण AM म्हणतो, अँट मेरिडियन आणि PM ला आपण म्हणतो पोस्ट मेरिडियन. पहा, रात्रीचे 12 पासून दुपारच्या 12:05 काळाला आपण मध्यान्ह पूर्व काळ म्हणतो आणि दुपारच्या 12 पासूनच्या रात्रीच्या 12 पर्यंतच्या काळाला आपण काय म्हणतो? मध्यान्ह. पहा, इथे थोडस तुम्हाला समजावं AM PM आणि म्हणून इथं काय दिलेलं आहे? दुपारचं जे मून आहे म्हणजे आफ्टरनून झालेले आहे त्या टायमाला आपण काय म्हणतो? त्याला मध्यान्ह झाला. मग रात्रीच्या 12ला AM सुरू होतो. रात्रीच्या 12 पासून ती वेळ सकाळच्या 12 पर्यंत 12 तासी कालमापन आणि 24 तासी कालमापनामध्ये कोणताही बदल होत नाही. 12 तासी कालमापनामध्ये एक, रात्रीचा एक, 24 तासीमध्ये पण तो एकच. तिथपासून तर सकाळच्या 12 पर्यंत आपल्याला ती वेळ येणार आहे तशीच राहते. पण 12 तासी कालमापनाच्या नंतर 24 तासी कालमापनामध्ये एकचा काय होतो? 13 होतो. 2चा काय होतो? 14 होतो. 3चा काय होतो? 15 होतो. 4चा 16, 17, 18, 19 या पद्धतीने आपण 24 तासी कालमापनामध्ये या गोष्टी करतो. मग रात्री 12 पासून तर दुपारच्या 12 पर्यंत आपण त्याला काय म्हणतो? मध्यान्ह पूर्व म्हणजे AM म्हणतो आणि दुपारचे 12 ते रात्रीच्या 12 पर्यंत आपण त्याला काय म्हणतो? PM म्हणतो. ज्यावेळेस आपण घड्याळ मोबाईल मध्ये सेटिंग लावतो त्या टायमाला या AM आणि PM चा सहजासहजीने आपण उपयोग करत असतो. पहा, आता कालमापनामध्ये येणारी दिनदर्शिकेतली एक गोष्ट असते आणि या दिनदर्शिकेवर प्रश्न येतात. पहा, चालू शैक्षणिक
म्हणजे चालू वर्षातीलच ऑगस्ट 2025 या सालातील कालमापनासाठी मी कॅलेंडरचं पान घेतलेलं पहा. आणि आपण कॅलेंडर समोर असल्याच्या नंतर याचे उत्तर सहजासहजी देतो, तरी पण विद्यार्थी कधी कधी हे उत्तर देताना गफलत कशी करतात आणि काय करतात ह्या गोष्टी पाहणं समजून गरजेचं आहे. पहा, ऑगस्ट महिना म्हटला की आपल्याला माहित आहे तो 31 दिवसाचा असतो. आणि मी एक साधा प्रश्न घेतला, मंजिरीने रविवार सोडून दररोज अर्धा लिटर दूध घेतले. पहा, कालमापन जरी असलं तर महत्व मापन झालेलं आहे आपलं. आणि या महत्व मापन मधलाच पहा लिटर हा घटक सुद्धा याच्यात इन्क्लूड झालेला आहे. मंजिरीने रविवार सोडून दररोज अर्धा लिटर दूध घेतले तर ती ऑगस्ट महिन्यात किती दिवस दूध घेईल आणि किती लिटर दूध घेईल. मुद्दा समजून घ्या. रविवार सोडून घ्यायचं आहे आपल्याला. इतर रविवार किती आले तर 1, 2, 3, 4 आणि 5 रविवार आले. मग हे जर 31 दिवसामधून जर 5 रविवार सोडले तर आपले रविवार किती शिल्लक राहतात. 31 मधून 5 गेले 26 रविवार शिल्लक, सॉरी इतर वार 26 शिल्लक राहतात. मग या 26 वाराला तिनं दररोज किती दूध घेतलंय. तिनं दररोज दूध घेतलेला आहे अर्धा लिटर. किती दूध घेतलंय. काय झालं. तिनं दररोज दूध किती घेतलंय. अर्धा लिटर दूध घेतलंय. मग 26 दिवस जर झाले तर प्रति दिवस अर्धा लिटर. त्या अर्धा लिटरचे निम्मे केले, 26 दिवसाचे निम्मे केले तर आपल्याला सहजासहजी लक्षात येते की काय होतंय. दिवस येतात 26. दिवस किती येतात आपल्याला. 26 येतात. दिवस 26 येतात आणि 26च्या निम्मे जर घेतलं तर 13 लिटर दूध येतं. आणि हा पर्याय क्रमांक आपल्याला 1 मध्ये सहजासहजी पाहायला मिळतो. पण जर गोंधळ जर तुमचा झाला, हे रविवार तुमचा 31 हा कोपऱ्यात आहे, सहजासहजी जर मोजण्यात नाही आला तर याचं उत्तर सुद्धा चुकू शकतं. याच आधारावर याच धर्तीवर दुसरा एक प्रश्न आहे. पहा, गुरुवारी कोणकोणते सण आहेत. आता पहा, तुम्ही जर इथं कॅलेंडर जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल इथं लाल अक्षरामध्ये सणांची नावं दिलेली आहेत. पण 1 तारखेला सुद्धा काही दिनविशेष काही सण असतात आणि त्याविषयीची यामध्ये काय केलेलं आहे, लाल अक्षराने उल्लेख केलेला नाही. म्हणून मी पर्याय क्रमांक दिलाय. एक नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्य दिन, पारशी नूतन वर्ष, बैलपोळा आणि टिळक पुण्यतिथी. पहा आता इकडे लक्ष द्या. इथं पाहिल्याच्या नंतर 1 तारखेला नारळी पौर्णिमा आली, म्हणजे नारळी पौर्णिमा हे पण आहे. त्यानंतर पाहिले तर श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्य दिन आणि पारशी नूतन वर्ष. स्वातंत्र्य दिन, पारशी नूतन वर्ष आणि श्रीकृष्ण जयंती हे सगळे 15 तारखेला आले. त्यानंतर पहा, हा बैल पोळा 22 तारखेला आलाय, परंतु इथं टिळक पुण्यतिथीच्या संदर्भाने लाल अक्षरात दिलं नाही. म्हणून विद्यार्थी गडबडीने काय करणार, हे कॅलेंडर पाहणार 1, 2, 3, अरे इथं तर काय जुळत नाही, मग कोणत्याला तरी फोन करून देणार आणि तुमचं उत्तर. म्हणून हे बारकाईने पाहणं आपल्याला माहित असतं की 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी असते, म्हणून दिलेले वरचे हे सगळे पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर काय आहे, हे उत्तर आपलं बरोबर आहे. पहा, त्यानंतर पहा, या धर्तीवर आधारित आहे एक प्रश्न. पहा, सरांनी घेतलं होतं 7च्या पटीत येणारे वार हे नेहमी कॉन्स्टंट असतात, कायम राहतात. म्हणून 7च्या पटीत येणाऱ्या तारखेला कोणता वार येतोय बघा बरं का. आता इथं इथं कॅलेंडर पाहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. 7च्या पटीत म्हणजे काय, 7चा पाडा, 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28. मग इथं जर विचार केला तर इथं आपल्याला सहज लक्षात येतोय 7च्या पटीमध्ये फक्त गुरुवार येतोय. आणि तुम्हाला फसवण्यासाठी इथं काय सांगितलंय, फक्त सोमवार सांगितलाय. ज्यांना 7ची पट लक्षात येणार नाही ते या उदाहरणात फसवले जातील. आणि म्हणून इथं फक्त पर्याय क्रमांक 3 हेच याचं उत्तर बरोबर आहे, की फक्त गुरुवार येत आहे. त्यानंतर पहा, त्यावर आधारित असणारा, आता हा थोडासा चॅलेंज प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांसाठी, पण तुम्ही सर्व हुशार आणि गुणवान विद्यार्थी आहेत, तुम्हाला काही नाही, तो सहज सोपा जाणार आहे. 2, 3, 4, 5 चा वर्ग असणाऱ्या संख्यांच्या तारखांना कोणता वार येत आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला हे महत्वाचं कळायला पाहिजे. 2 आणि 4 यांचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. मग 2चा वर्ग काय येतोय, 2चा वर्ग येतोय 4, 3चा वर्ग काय येतोय 9, 4चा वर्ग येतोय 16 आणि 5चा वर्ग येतोय 25. मग आता 4, 9, 16 आणि 25 तारखेला कोणता वार आहे किंवा आपल्याला पाहावा लागेल. मग तो वार पाहत असताना पहा, आता 4 तारखेला कोणता वार आलाय
सोमवार आलाय. 9 तारखेला कोणता वार आलाय? शनिवार आलाय. 16 तारखेला कोणता वार आलाय? शनिवार आलाय. आणि 25 तारखेला कोणता वार आलाय? सोमवार आलाय. म्हणजे 2 दिवस सोमवार आलाय आणि 2 दिवस काय आलेला आहे आपल्याला? शनिवार आलेला आहे. मग तो जर पर्याय शोधायला जर गेलो तर आपल्याला इथं पहा, एक सोमवार आहे, एक मंगळवार आहे, एका ठिकाणी रविवार आहे, एका ठिकाणी सोमवार आहे, एका ठिकाणी शुक्रवार आणि शनिवार आहे. पण आपलं उत्तर आहे की आपल्याला कळलेलं आहे की 2 वार सोमवारी आलेले आहेत आणि 2 वार शनिवारी आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर परफेक्ट आहे. पहा आता आपण पाहिलंय, तुम्हाला सांगितलंय, जेव्हा कालमापन आपण पाहतोय, पाव तास, अर्धा तास, पाऊण तास, सव्वा तास, 2.5 तास, ह्या गोष्टी आपल्याला सहजासहजी लक्षात आलेल्या आहेत. आणि हे व्यावहारिक नाव आहेत. जेव्हा हे व्यावहारिक नाव आपल्याला समजतील त्या टायमाला यासारखे गणित आपल्याला सोडणं आणि सहजासहजी होणार आहे. मग काय करायचंय इकडे लक्षात घ्या. पाव तास, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कृती करा. तास आणि मिनिटे हे दोन्ही चालतात. पहिला दिलेला आहे पाव तास. पाव तास म्हणजे काय आहे? पाव तास म्हणजे काय दिलेलं आहे आपण? 15 मिनिटे. पुढे काय दिलेलं आहे? अर्धा तास. अर्धा तास म्हणजे काय? 30 मिनिटे. पाऊण तास. पाऊण तास म्हणजे काय आहे? 45 मिनिटे. चला, सव्वा तास. सव्वा तास म्हणजे काय? 1 तास 15 मिनिटे. आणि 2.5 तास. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. पहा, 2.5 म्हणल्यानंतर तुम्ही अपूर्णांकाची संकल्पना डोक्यात ठेवताल आणि 2.5 लिहिताल, त्या टायमाला तुमचं उत्तर चुकू शकतं. म्हणून तासाच्या संदर्भात आपण ठरवलेलं आहे की तास हा 60 मिनिटाचा आहे, म्हणून अर्धा तास म्हटलं की 30 मिनिटे, हे लक्षातच राहिलं पाहिजे. मिनिटाची बेरीज करूया. 5 आणि 5 10 आणि 5 15. 15शी 5, आजचा आला 1. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11 आणि 1 12, 12 आणि 1 13. हे 13 इथं मी असेच लिहिलेले आहे. हे झालं 135 मिनिटे. आता तासाची बेरीज करूया. 2 आणि 1 3. आता 3 तास 35 मिनिटे. असं इथं उत्तर कुठंच नाही. मग आपलं ठरलेलं आहे 60च्या पुढे जेव्हा मिनिटे जातात, 60 आणि 60च्या पटीतले वेळ तो त्याचा वजा करायचा आणि तेवढे तास अलीकडच्या तासात मिळवायचे. मग 135 तासामधून आपण काय करूया? 60 गुणे 120 म्हणजे 2 तास वजा होते. वजा 120 केले. पहा, इथं काय राहिले? 5. 3तून 2 गेला 1 आणि 0. इथं शिल्लक राहतील फक्त 15 मिनिटं. आणि हे 2 तास आहेत, हे 2 तास याच्यात मिळतील म्हणजे 3 आणि अधिक हे 2. आता आपल्याला तास किती मिळवलेले आहेत? 5 तास 15 मिनिटे. अरे, इथं तर उत्तर ते पण नाहीये. तुम्हाला सांगितलेलं आहे 5 तास 15 मिनिटे हे गणितीय नाव आहे आणि याचं व्यवहारिक नाव आहे 5.25. म्हणजे तर 5.25 तास हे कुठं आहे ते उत्तर शोधणं आपल्याला अपेक्षित आहे आणि ते उत्तर सापडत आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि त्या दृष्टीने जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर हा चॅलेंजिंग नसणारा पण तुम्हाला गोंधळ टाकणारा प्रश्न तुमचे 2 मार्क घालू शकतो. आणि सदर परीक्षेसाठी यासाठी जो भारांश आहे तो भारांश आपल्याला यावर 2 प्रश्न देतात, म्हणजे 4 मार्क्स देतात. आणि हे 4 मार्क्स घेण्यासाठी आपल्याला खूप शांत डोक्याने आणि सहजतेने हे सोडणं खूप गरजेचं आहे. पहा आता यानंतर एक उदाहरण आहे. संदेश 2.5 तास अभ्यास, 1.5 तास खेळ, 3.25 तास बागकाम, 1.25 तास व्यायाम करतो, तर एकूण किती तास काम करतो? पहा, त्याच धर्तीवरचा प्रश्न आहे. तास आणि मिनिटे या घटकामध्ये जर याची विभागणी केली, 2.5 तास अभ्यास, 2 तास 30 मिनिटे, 1.5 तास खेळ, 1 तास 30 मिनिटे. आता काय सांगितलंय? 3.25 तास बागकाम, 3 तास 45 मिनिटे आणि 1.25 तास व्यायाम, 1 तास 15 मिनिटे. पाहता विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे या सर्व मिनिटाची आणि तासाची आपल्याला बेरीज करायची आहे. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 आणि 2, 4 आणि 2 6 आणि 6 आणि 6 12. इथं झाले 120 मिनिटे. आता इथं काय 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7. 7 तास 120 मिनिटे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 120 मिनिटांमधून 120 मिनिटं वजा गेले म्हणजे 2 तास आपण याच्यात मिळवले. इथे झाले आपल्याला 7 आणि 2 9 तास आणि मिनिटे शिल्लक राहिले 0. म्हणजे
तो एकूण किती तास काम करतोय? तर संदेश एकूण 9 तास काम करतोय. आणि हे सहजासहजी या गोष्टीमुळे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. पहा आता, सकाळी 8:30 म्हणजे 8:30 पासून 11:20 अभ्यास केला तर एकूण किती वेळ अभ्यास होईल? पहा, आता हे गणित सोडवण्यासाठी एक साधी युक्ती आहे किंवा एक साधा नियम आहे. काय नियम आहे? नंतरची वेळ, काय? नंतरची वेळ वजा पूर्वीची किंवा अगोदरची वेळ. या जर गोष्टीचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला सहजासहजी उत्तर मिळून जाईल. किंवा पर्यायाच्या उत्तरामधून सुद्धा जाईन, आपल्याला यापर्यंत जाता येतं. पण बेरीज केल्यानंतर जर तुमचे मिनिटं 60 पेक्षा जास्त गेले तर तुमचा गोंधळ होतो. मग पूर्वीची वेळ काय आहे? 11:20. आणि त्यातून काय केलंय त्यांनी? सुरुवात कधी केली? सकाळी 8:30. आणि मग ज्या टायमाला आपण हे वजाबाकी करू त्या टायमाला आपल्याला त्यांनी किती वेळ अभ्यास केलाय हे सहजासहजी लक्षात येईल. मग आता हे करत असताना वरती काय येतं? 20 मिनिटं आहेत आणि खाली 30 मिनिट आहेत. मग वर जेव्हा कमी मिनिट असतात खालचे मिनिटं त्यातून वजा होणार नाही, म्हणून 11 मधून आपण 1 तास इकडे घेणार आहे. याचाच अर्थ इथे 10 तास शिल्लक राहतील. तो 1 तास घेतलाय आणि इथले 20 मिनिटे म्हणजे 60 मिनिटे अधिक हे 20 मिनिटे, इथे किती मिनिटे झाले? 80 मिनिटे. मग या 80 मिनिटांमधून आपण काय करणार आहे? 30 मिनिटे वजा करणार आहे आणि मग इथे शिल्लक राहतील 50 मिनिटे. आणि पहा, या 10 मधून 8 तास जर वजा केले तर आपल्याला शिल्लक काय राहणार आहे? 2 तास 50 मिनिटे. आणि मग सकाळी 8:30 वाजून 11:20 पर्यंत जर अभ्यास केला तर तो एक अभ्यास होणार आहे 2 तास 50 मिनिटे. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येणारी गोष्ट आहे. पहा आता हे पण आहे. पहा, एका घड्याळात 5:55 झाली आहे. 4 तास 44 मिनिटानंतर त्या घड्याळात किती वाजले असतील? बघा बरं का, फक्त बेरीज करायची तुम्हाला, काही नाही. तासाची बेरीज आणि मिनिटाची बेरीज करायची. तुम्ही तोंडी सुद्धा उदाहरण करू शकता. काय आहे? 5 हे 4 किती झाले? 9 तास झाले. पण 55 आणि हे 44 याची जर बेरीज केली तर किती मिनिटं होतील? 99 मिनिटं होतील. आणि त्या 99 मिनिटांमधून जर 1 तासाचे 60 मिनिटं वजा केले तर तुम्हाला माहिती आहे तर 39 मिनिटं शिल्लक राहतील. आणि त्या 1 तास 60 मिनिटाचा इकडं जर घेतला तर त्याच्यामध्ये काय होईल? 9 आणि 1 10 तास 39 मिनिटं. हे उत्तर सहजासहजी तुमच्या लक्षात येईल. पण अशी जर गडबड करताना जर चुकलं तर तुम्हाला काय करावं लागेल? 5 तास 55 मिनिटे अधिक 4 तास 44 मिनिटे याची बेरीज करणं अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने याची बेरीज येणार आहे 99 आणि याची येणार आहे 9 तास 99 मिनिटं. तुम्हाला पुन्हा याच्यातून 60 मिनिटं वजा करावे लागतील. हा 1 तास इकडे येईल, इथे 10 तास होतील आणि इथे 39 मिनिटं राहतील. म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 1. हे उत्तर बरोबर येणार. सकाळी 10:30 वाजता सुरू झालेले नाटक 4 तासांनी संपले तर 12 ताशी घड्याळात किती वाजता संपले? बघा का, खोचक प्रश्न आहे, साधा आहे पण खोचक आहे. सकाळी 10:30 ला नाटक सुरू झालंय आणि संपलंय किती? नाटक 4 तासांनी संपलंय. 10:30 10:30 ला नाटक सुरू झालंय म्हणजे 10:30 ला नाटक सुरू झालंय आणि नाटक चाललंय किती? 4 तास चाललंय. याची बेरीज करूया. नाटकाचा झालेला कालावधी पहा. आता उत्तर काय आलंय? तुम्हाला उत्तर आलंय 14 तास 30 मिनिटे. मग तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, शाब्दिक उदाहरण सोडत असताना रूपांतरण आपल्या सहज डोक्यात पाहिजे. आता 14 तास 30 मिनिटे ही 24 ताशी घड्याळातली वेळ आहे आणि त्याच जर आपण 12 ताशीमध्ये जर करायला गेलो तर याच्यातून जर आपण 12 जर तुम्ही जर वजा केले तर तुम्हाला लक्षात येईल आणि ती वेळ तुमच्या सहजासहजी काय होईल? लक्षात येईल. मग हा जो वेळ आहे आणि हा वेळ आपल्याला त्यांनी काय विचारलेला आहे? 12 ताशी घड्याळात विचारलाय, त्याची गरज नाही. मग तुम्ही पाहिजे माहितीये तुम्हाला 13 वाजले म्हणजे 1 वाजला, 14 वाजले म्हणजे 2 वाजला आणि 14:30 झाले म्हणजे 2:30 वाजले. हा व्यावहारिक शब्द आणि 24 ताशी वेळ या दोन्हीचा संबंध या घटनेशी आहे आणि तो लक्षात घेणं, त्याशिवाय ते उत्तर आपलं सहज मिळणार नाही. पहा, इथे 2019 साली आलेला हा प्रश्न.
सकाळी 9:30 शाळेत आलेला संचित शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला तर तो किती वाजता घरी जायला निघाला? पहा, गणित सोपं आहे. तो सकाळी शाळेत आलाय 9:30ला, पण तो शाळेत किती वेळ राहिलाय? तो शाळेत राहिलाय 330 मिनिटे. या 330 मिनिटाचं आपल्याला रूपांतरण अगोदर तासात करावं लागेल आणि मग आपण तासात आणि मिनिटात केलं की आपल्याला तो 9:30 वाजल्यापासून किती वेळ शाळेत होता आणि मग किती वाजता निघाला लक्षात येईल. पहा, 330 मिनिटाचं जर आपण कन्वर्जन करायला गेलो, याला जर भागिलं, आपण काट झाकल्यात जर केला तर 6 पंचे 30 उरले 3 दशांश चिन्ह जर दिला पुन्हा 6 पंचे 30 हे 5.5 तास होतात. आणि तो सकाळी आलेला आहे 9:30 वाजता. 9:30 तो शाळेत आलाय आणि 5.5 तास जर लिहायचं म्हटलं तर वेळेमध्ये लिहावं लागेल 5 तास 30 मिनिट आणि याची बेरीज होईल 60. 9 5 14. आता इथं 60 मिनिटे झालाय म्हणजे 1 तास झालाय. हा 1 तास याच्यात मिळाला, 14 आणि 1 मिळवला की आपल्याला होणार 15 तास 00 मिनिटे. आणि मग तो 15 तास म्हणजेच काय, 12 आणि 3 15 म्हणजे तो 3 वाजता घरी जाण्यासाठी निघणार आहे. अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न होता आणि तुम्हाला तो फक्त 330 मिनिटाचं जर रूपांतरण सहज करता आलं असतं तर ते उदाहरण तुम्हाला काही अडचण देणार नव्हतं. पहा, आता उदाहरण थोडेसे आपण काठिण्य पातळी वाढत जाणार आहोत. रमेश सायकल वरून 1.5 तास, बसने 2 तास 15 मिनिटे. पहा बरं का, इथे एक व्यवहारी नाव आलंय, गणितीय नाव आलंय आणि रिक्षाने 1.25 तास प्रवास करतो. तर तो सकाळी 8:30 वाजता प्रवासाला सुरुवात करतो तर तो त्याच्या घरी किती वाजता, तो त्याच्या ठिकाणी योग्य ठिकाणी किती वाजता पोहोचतो? पहा बरं का, हे गणित कसं आहे समजून घ्या. सायकल वरून 1.5 तास, तास मिनिटे बरं का. बसने 2 तास, सॉरी 1.5 तास, बसने 2 तास 15 मिनिटे आणि रिक्षाने 1.25 तास म्हणजे 45 मिनिट. एवढा त्यांनी प्रवास केला. पण प्रवास किती केलाय? 5 आणि 5 10, चाला 1 4 5 5 आणि 3 8 आणि 1 9 90 मिनिटे आणि इथं झालंय 3 तास 90 मिनिटे. पुन्हा या 90 मिनिटाचे आपण 60 मिनिटं वजा केले 90 मिनिटांमधून तर 30 मिनिटं शिल्लक राहतात आणि 1 तास इकडे येतो आणि मग एकूण 4 तास 30 मिनिटे असा त्यांनी प्रवास केला. तो किती वाजता प्रवासाला निघालाय? सकाळी 8:30 वाजता प्रवासाला निघालाय. तो त्याच्या ठिकाणी किती वाजता पोहोचेल? मग आता काय करायचंय आपल्याला? पहा, तो 8:30 वाजता प्रवासाला निघालाय, त्याचा एकूण प्रवास किती झालाय? 4 तास 30 मिनिटे प्रवास झाला. मग हा प्रवास जर आपण एकूण इन्क्लूड केला तर 60 मिनिटे 8 आणि 4 12 12 तास 60 मिनिटे होतात आणि या 60 मिनिटाचा पुन्हा 1 तास होतो तो याच्यात मिळवला. इथं 13 वाजता तो काय झालेला आहे, त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचलाय. आता 13 वाजता पोहोचलाय म्हणजे तो किती वाजता पोहोचलाय? हो, तो 1 वाजता पोहोचला. आणि इथं पहा 12:30 वाजता 1:30 मध्यान्ह उत्तर 1 वाजता आणि 2:30 वाजता. इथं मध्यान्ह उत्तर 1 वाजता हे त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे आणि ते उत्तर बरोबर आहे. एक बस अहिल्यानगर बस स्टँड वरून सुटली. ती 2 तास 25 मिनिटे प्रवास करून पुणे येथे 2:30 वाजता पोहोचली. तर ती बस नगरवरून किती वाजता निघाली? पहा, कुठून बस निघाली? बस निघाली अहिल्यानगरवरून. ती सुटली, वेळ सांगितली का? नाही. पण तिनं एकूण प्रवास किती केलाय? तिनं प्रवास केलाय 2 तास 25 मिनिटे. आता ती पुण्याला पोहोचली किती वाजता? 2:30 वाजता पोहोचली. मग ती ज्यावेळेस 2:30 वाजता पुण्याला पोहोचली तर ती निघाली किती वाजता ते आपल्याला काढायचं. मग तुम्हाला सांगितलेलं आहे नंतरची वेळ वजा पूर्वीची वेळ म्हणजे अगोदरची वेळ. मग पोहोचलेला वेळ किती तिचा? 2:30 वाजता. पहा बरं का, तिनं प्रवास किती केलाय? 2 तास 25 मिनिट. मग आता ही वजाबाकी करणं शक्य आहे का? 2 तास ही शक्य नाही. मग आपल्याला
या 2 तास म्हणजे 2.5 वाजता याचं रूपांतरण आपल्याला काय करावं लागणार आहे, 24 तासी कालमापण्यात करावं लागणार. मग आता आपण जर 2:30 चे जर आपण काय केले, 14:30 जर केली आणि त्यातून हे 2 तास 25 मिनिटे जर वजा केली, तर आपण त्यांनी केलेला प्रवासाची सुरुवात काढू शकतो. मग पहा आता या 30 मिनिटांमधून 25 मिनिटं गेली, किती मिनिटे शिल्लक राहिली, 5 मिनिटे शिल्लक राहिली. आणि या 14 मधून या 4तून 2 गेला आणि हा 81, म्हणजे त्यांनी प्रवासाला सुरुवात केली होती 12:05. पण इथं पहा मध्यान्हपूर्व 11:50. इथं वेळ होऊ शकत नाही. पहा मध्यान्ह उत्तर 12:25, आपलं उत्तर आलंय 12:05, हेही होऊ शकत नाही. आणि दुपारी 12:05, हा हे चालेल, कारण दुपारी 12 वाजले म्हणजे दुपार झाली आपण असे म्हणतो. मग 12:05 त्यांनी प्रवासाला सुरुवात केली, असा त्याचा सहजासहजी अर्थ होतो. मग सर एक सेवा म्हणतो, राजू सकाळी शेतात 2.5 तास काम करतो, दुपारी 3.5 तास काम करतो, सायंकाळी 2 तास काम करतो, तर तो एका दिवसामध्ये किती तास काम करत नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न नकारार्थी आहे. आता आपण सगळे होकारार्थी जे पाहिले होते, पण हा प्रश्न फसवा आहे आणि लक्षात घेण्याजोगता प्रश्न आहे. पहा तुम्ही काय करता, राजू सकाळी 2.5 तास काम करतो, दुपारी 3.5 तास काम करतो, सायंकाळी 2 तास काम करतो, मी बेरीज करता आणि लगेच उत्तर शोधायला जाता आणि मग त्यावेळेस उत्तर काय होतं आपलं चुकतं. पण तो काम करतोय ही वेळ दिली आणि किती तास काम करत नाही हे विचारलंय, हे महत्वाचं आहे. अगोदर त्यांनी केलेल्या कामाची आपण बेरीज करूया. त्यांनी किती तास काम केलंय, सकाळी तो 2.5 तास काम करतोय, दुपारी किती तास काम करतोय, दुपारी तो 3.5 तास काम करतोय, बरोबर का. आणि सायंकाळी किती काम करतोय, सायंकाळी तो 2 तास काम करतोय, 2 तास. आता याच्या कामाची एकूण आपण काय करूया, बेरीज करूया. 0 3 आणि 3 6, 2 आणि 2 4 आणि 3 7, 7 तास 60 मिनिटे. या 60 मिनिटाचा पुन्हा 1 तास झाला, म्हणजे एकूण 8 तास. राजू काम किती करतोय, 8 तास काम करतोय. पण प्रश्न काय विचारलाय हो, दिवसामध्ये तो किती तास काम करत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण परिवलन ही संकल्पना शिकलोय आणि एक दिवस हा 24 तासाचा असतो. आणि मग जर एक दिवस 24 तासाचा जर गणला तर त्यातले तो 8 तास काम करतोय. आणि ज्यावेळेस आपण 24 मधून 8 वजा करू त्या टायमाला शिल्लक राहतील 16. आणि मग आपल्याला लक्षात येईल की राजू काय करतोय, 16 तास काम करत नाही. पण तुम्ही याची बेरीज करणार आणि 8 तास काम करतोय, हा 8 पहिलाच पर्याय. काही विद्यार्थी लगेच काय करणार, 1 नंबरला खून करणार आणि नकारार्थी उत्तर आहे ते वाचणार नाही. आणि मग काय होणार, त्यांचा हा पर्याय जो आहे तो पर्याय काय होणार, चुकणार. म्हणून शाब्दिक उदाहरणामध्ये उदाहरणाचं वाचन आणि आकलन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर क्लिअर जर झालं तर आपल्याला कोणतंही उदाहरण अवघड नाही आणि ते सहजासहजी सोडवता येतं, हे लक्षात येतं. पहा आता मुंबईहून नागपूरला एक ट्रेन 14:45 सुटते, नागपूरला ती 26 तासात पोहोचते. तर ट्रेन नागपूरला पोहोचल्यानंतर 12 तासची घड्याळात किती वाजले. हा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं गणित. पण तुम्ही काय होणार, हो 24 तास गडबडून जाणार. अजिबात गडबडायची काही कारण नाही. तुम्हाला एक आयडिया सांगतो, ज्या टायमाला 24 तासापेक्षा जास्त वेळ येते, एक संकल्पना लक्षात ठेवायची, 24 तासानंतर तीच वेळ घड्याळात पुन्हा दाखवली जाते. आता किती वाजले, आता काय वाजले असतील, ती वेळ उद्या सकाळी याच टायमाला तीच वेळ दाखवणार आहे. मग इथं काय झालंय, 26 तासानंतर म्हटलेलं आहे त्यांनी. मग आता 12 तास 24 तासानंतर तीच वेळ दाखवली का नाही. मग आपण समजूया 14:45च्या पुढे काय झालंय, 24 आणि 2 26, मग 2 तास त्याच्यात फक्त ऍड करूया. म्हणजे 14:45 मध्ये 2 तास मिळवले तर उत्तर सहजासहजी मिळून जातं. आणि उत्तर आलं इथं
16 तास 45 मिनिटं. तुम्ही मुलं गडबडीत या पहिल्या पर्यायाला खून करून मोकळे होणार आणि तुम्ही चुकणार. कारण उत्तरात काय विचारलंय, 12 ताशी घड्याळात किती वाजले बघा बरं का. मापन पद्धतीत 12 तासी आणि 24 तासी या दोन संकल्पना आहेत. म्हणून 4:45 कारण 16 वाजले म्हणजे 4:45 मिनिटं झाले आणि उत्तर अपेक्षित आहे 12 तास. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पाहता शांभवी दररोज 1 तास 40 मिनिटे खेळाचा सराव करते, तर नोव्हेंबर महिन्यात तिने किती वेळ सराव केला. आपण महिना, सप्ताह ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, ह्या आपल्या अगोदरच्या तासाला झालेल्या आहेत. म्हणून त्यावेळी वेळ न घालता तुम्हाला गणितच याच्यावरती दिलंय की शांभवी काय करते, नोव्हेंबर महिन्यामध्ये ती दररोज 1 तास 40 मिनिटे खेळाचा सराव करते. पाहता नोव्हेंबर महिना हा किती दिवसाचा असतो हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. नाहीतर परंपरा पद्धतीने आपण यावर मोजतो. मग नोव्हेंबर महिना हा 30 दिवसाचा असतो. पहा बर का, गडबड करायला जाणार आणि चुकतात. म्हणून 1 तास आणि 40 मिनिटे असा तिचा सरावाचा वेळ आहे. आपण 30 दिवस आहे, नोव्हेंबर महिन्यात 30 दिवस आहे, म्हणून दररोज 1 तास 40 म्हणून 30 दिवसाचे हे 30 तास झाले. आणि दररोज 40 मिनिटं, दररोज किती मिनिटं करते ती, 40 मिनिटं. या 40 मिनिटाचे आपण 30 दिवसाचे मिनिटं करूया. 40 गुणिले 30 याचे मिनिटं झाले 4 त्रिक 12 मिनिटं. किती झाले, 1200 मिनिटं झाले. मग आता तासाप्रमाणे तिने 30 तास सराव झालाय, पण या 1200 मिनिटाचं रूपांतरण आपल्याला काय करावं लागणार आहे, तासामध्ये करावं लागणार. मग 1200 भागिले जर 60 केला आपण, हा 0 गेला, हा 0 गेला, 6 1 6, 6 2 12 आणि 6 0 0, म्हणजे 1200 मिनिटाचे तास येणार आहेत 20 तास. म्हणजे तिनं हा केलेला 30 तास अधिक हा 20 तास आणि एकूण तिचा जो सराव होणार आहे तो 50 तास. पाहा 50 तास सराव. पण काही मुलं गडबडीत काय करणार, 1 तास 40 मिनिटे, मग ते काय करतात 1.040 आणि गुणिले त्याला 30 ने करतात आणि त्या टायमाला ते उत्तर चुकतं. इथं दिलंय काय, 1 तास 40 मिनिटे दिलेत, म्हणून 1 तासाचे आपण रूपांतरण केलंय आणि मिनिटाचं रूपांतरण आपण काय केलंय 30 दिवसाचं करून त्याला काय केलेलं आहे तासामध्ये केलंय. आणि ज्या टायमाला हे करतो त्या टायमाला असे उत्तर सहजासहजी तुमच्या लक्षात येतात आणि उत्तर चुकत नाही. पहा, अग्निबाण क्षेपण केंद्रातून एक अग्निबाण आपल्या तुंबाईतून असणारे अग्निबाण क्षेपण केंद्रातून एक अग्निबाण 1 सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण सायंकाळी 5:32 ते 5:45 या कालावधीमध्ये किती अंतर गेला असेल. सोपं आहे गणित. फक्त शांत डोकं ठेवून तुम्ही जर गणित सोडलं तर तुम्हाला गणित सहजासहजी येणार. पहा, त्यांनी सोडलंय कधी आपण लक्षात घ्या, 12:32 आणि टाइम इथं काय दिला आहे 5:45. बरेच जण मुले इथं गोंधळतात आणि गडबडीने मग काय करतात उत्तर चुकीचं करतात. काहीच नाही, सोपं आहे. 5:32 आणि 5:45 म्हणजे 5:45 म्हणजे किती झाले हो 5:45. या वेळेमधून ही वेळ वजा केली, त्यांनी एकूण किती प्रवास केलाय एकदा कालावधी निघेल. म्हणजे पूर्वीची वेळ, नंतरची वेळ वजा अगोदरची वेळ, मग 5 तास 32 मिनिटे. ही जर वेळ आपण वजा केली तर काय वेळ येईल, 5तून 2 गेले 3, 4तून 1 गेला 3 आणि 5तून 5 गेला 0. आपल्याकडे फक्त किती आले तर 13 मिनिटं आले. आपण 1 सेकंदात त्याने काय सांगितलंय, तो 1 सेकंदात 12 किलोमीटर जातोय. म्हणजे 13 मिनिटाचे आपल्याला अगोदर काय करावं लागतील, सेकंद करावं लागतील. मग 60 सेकंदाचा 1 मिनिट होतोय हे आपल्याला माहिती आहे. मग या 60 सेकंद गुणिले 13 मिनिटे जर केलं तर आपल्याला सोपं जाईल. 13 0 0 आणि 13 78. पहा आता सेकंद किती झाले आपले, 780 सेकंद झाले. पण तो 1 सेकंदात जातोय किती,
तो 12 किलोमीटर जातोय. म्हणून याला आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, 12 ने बनवलं. 12 0 0 12 8 96 हातचे आले 9 12 सख्ख 72 72 मध्ये हे 9 मिळवले. 12 7 84 12 7 84 84 मध्ये 9 मिळवले. किती झाले, 93 झाले. पण हे 93 झाले म्हणजे किती झाले, 9360 सेकंद एवढा त्यांनी प्रवास केला. आहे का तो पर्याय? हा, पर्याय क्रमांक 2. आता हे गणित करत असताना गणित अगोदर शांत डोक्याने जर वाचलं, काय विचारलंय हे जर डोक्यात घेतलं, तर हे गणित अवघड जरी वाटत असलं तर तुम्हाला सहजासहजी लक्षात येणार आहे आणि 2 मार्क्स देऊन जाणार आहे. आणि हे 2 मार्क्स आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. पहा, अशाच धर्तीवरचे बरेचसे प्रश्न परीक्षेला पण आलेले आहेत. पहा, 2 तासात 90 किमी अंतर धावणारी बस सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी निघल्यावर 225 किलोमीटर अंतरावरील गावी किती वाजता पोहोचेल. पहा, आता हे गणित समजून घ्या. 2 तासातलं तिचं अंतर दिलेलं आहे. 2 तासात ती किती अंतर पार करते, 2 तासामध्ये ती अंतर पार करते 90 किमी धावणारी बस आहे. आता ती 10 वाजून 20 मिनिटांनी निघालेली, तिचा वेळ दिलाय का, नाही, पण तिनं अंतर पार किती केलंय, हे अंतर दिलेलं आहे. मग हे अंतर आहे 225. मग आपल्याला ते 225 अंतर ती किती वेळात गेली हे काढायचंय आणि 10 वाजून 20 मिनिटांनी तो वेळ मोजायचा आणि तो किती वाजता पोहोचेल हे आपल्याला काढायचं. मग आपल्याला तो वेळ काढायचा आहे, तो वेळ आपण मानूया x मानूया. आणि हे गणित जर आपण समीकरणाच्या स्वरूपात जर सोडलं तर आपल्याला काय होतं, गणित सोडायला अडचण येत नाही. 225 तिरकाच गुणाकार केला गुणिले 2, इथं खाली घेतले 90 आणि बरोबर x घेतला किंवा खाली घेतला तरी चालेल. आणि आपण केलं बे 1 बे, बे चौक 8 आणि बे पंचे 10, इथं आले 45. चला याला भाग देऊया. 5 बघा जातोय, 5 1 5 5 9 45, 5 चौक 20, इथं उरले 2 झाले 25 आणि 5 5 25, इथं 45. आता 9 1 9 आणि 9 5 45, म्हणजे 225 किलोमीटर हा प्रवास किती तासात पूर्ण केलाय, हा प्रवास केलेला आहे 5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. मग सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी निघल्यानंतर मग 10 वाजून 20 मिनिटांनी निघणाऱ्या वेळेमध्ये 5 तास जर आपण मिळवले तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. सॉरी 5 तास, इथं आले 20 मिनिटे आणि 10 आणि हे 5 किती झाले 15, म्हणजे 15 वाजून 20 मिनिटे म्हणजे 3 वाजून 20 मिनिटे, पण इथं 3 नाहीये, इथं 15 वाजून 20 मिनिटे याच पद्धतीचे उत्तर दिलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा धर्तीवरचे अनेक उदाहरणं आहेत आणि हे उदाहरणं आपल्याला परीक्षेसाठी येत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून स्वाध्यायासाठी तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढण्यासाठी 1-2 उदाहरणं देणार आहेत आणि परीक्षेला आलेलं उदाहरण आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या धर्तीवरची जे उदाहरणं आहेत म्हणून हे उदाहरण घेत आहे. पहा, शाळेला दिवाळीची सुट्टी 3 आठवडे होती. आता आपल्याला माहिती आहे आठवडा म्हणजे सप्ताह आणि आठवडा हा 7 दिवसाचा असतो. सुट्टी 22 ऑक्टोबर पासून सुरू झाली, तर शाळा कोणत्या तारखेला सुरू झाली. इथं 2 महिने येतात, एक ऑक्टोबर येतोय आणि एक नोव्हेंबर येतोय, कारण आपल्याला 3 आठवडे सुट्टी म्हणजे 3 गुणिले 7 म्हणजे आपल्याला सुट्टी आहे 21 दिवस. सुट्टीची सुरुवात झाली आपल्याला 22 तारखेला, पण ऑक्टोबर महिना असतो 31 दिवसाचा. पहा, आणि ज्यावेळेस आपल्याला दिवसाची संख्या काढायची असते त्या टायमाला आपण काय करणार, 31 मधून हे जर 22 दिवस वजा केले तर आपले दिवस परफेक्ट येणार नाही. मग दिलेल्या तारखेचा दिवस त्याच्यापेक्षा 1 दिवस मागे यायचं म्हणजे वजा 21 करायचे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला दिवस किती मिळणार आहेत, 10 दिवस मिळणार आहेत. आता काय झालं, ह्या 21 दिवसाच्या सुट्टीमधून हे 10 दिवस गेले आणि 11 दिवस शिल्लक राहिले. हे 11 दिवस आपल्याला काय करायचे आहेत, नोव्हेंबर महिन्यामध्ये मोजायचे. म्हणजे 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सुट्टी होती, म्हणजेच 22 तारखेला लागलेली सुट्टी 11 नोव्हेंबर मध्ये सुट्टी होती. मग शाळा कोणत्या तारखेला भरेल हो, कारण 11 तारखेपर्यंत सुट्टी, याचाच अर्थ 11 तारखेला शाळा न भरता आपली शाळा 12 तारखेला भरणार आहे. अशा पद्धतीनं हे पण उदाहरण खूप सोपं आणि सहजासहज येणारे, फक्त शांत डोक्याने जर विचार केला
तर हे सगळं गणित येतं. पहा 2020 साली परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता. नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले 15 दिवस 2.5 लिटर दूध, उरलेले दिवस 1.5 लिटर दूध 52 रुपये प्रति लिटर प्रमाणे घेतले, तर त्याचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले? आता नेत्रालीने काय केलंय आपल्याला हे पाहायचंय, समजून घ्यायचं. बघा बरं का, महिना काय दिलाय? सप्टेंबर महिना दिलाय. मग अगोदर महत्वाचं काय आहे? सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो, हे डोक्यात पाहिजे. पहिले 15 दिवस तिने किती घेतलंय? 2.5 लिटर दूध घेतलंय. पहिले 15 दिवस तिनं घेतलेलं दूध आहे 2.5 लिटर. पा आणि उरलेले दिवस म्हणजे उरले किती दिवस? 15 दिवस उरले. त्या 15 दिवसात तिनं 2.5 घेतलं आणि या 15 दिवसामध्ये तिने 1.5 लिटर दूध घेतलं. पहा आता हे तोंडी गणित सुद्धा करता येते तुम्हाला. गणित कसं करायचंय? 15 दिवसाच्या अगोदर 2 लिटरने करा, 15 दुने 30 झाले आणि वरच्या अर्ध्या लिटरचे 15 दिवसाचे किती झाले? अधिक 7.5 लिटर झाले. म्हणजे एकूण दूध किती झालं? 37.5 लिटर झालं. कधीच? पहिल्या 15 दिवसाचं. आता दुसऱ्या 15 दिवसात तिने दूध किती घेतलंय? 1.5 लिटर दूध घेतलंय. मग हे 1.5 लिटर दूध काय होतंय? पहिल्या 15 दिवसाचे 15 लिटर झाले आणि या 15 दिवसाचे किती झाले? 7.5 लिटर झाले. पहा म्हणजे आता हे किती झाले? हे 22.5 लिटर झाले. मग 37.5 आणि 22.5 या जर लिटरचा जर विचार केला, 5 आणि 5 0 दशांश हातचा दिला, 7 आणि 2 9 1 10 हातचा आला, 3 2 5 आणि 1 6. म्हणजे तिचं दूध किती होतंय? तर दूध होतंय 60 लिटर. दूध किती होतंय? 60 लिटर. पण त्या दुधाला तिने काय केलंय? प्रति लिटर किती खर्च केलाय? 52 रुपये. मग आपल्याला काय करावं लागेल? हे 60 गुणिले 52 रुपये आपल्याला करावं लागेल. आता उलट करतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल करण्यासाठी. गुणिले 60 करतो. मग मी हा 0 घेतला, 6 दुने 12, 12 2 हातचा आला 1, 6 पंचे 30, 30 आणि 1 31. म्हणजे किती पैसे आले हो? 3120 रुपये. आहे का इथं कुठं पर्याय? 3140 आहे, 3120 आहे आणि आपलं उत्तर काय आहे? 3120. गडबडीमध्ये जर झालं तुमचं तर समोरचे आकडे सारखे दिसतात, उत्तर येत असून सुद्धा काळ करताना कधी कधी मुलं काय करतात? याला काळ करू शकतात. म्हणून हे उत्तर सुद्धा आपलं चुकू शकतं. पहा यासारखे अनेक प्रश्न आहेत आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आता या प्रश्नाचे स्क्रीनशॉट जर काढून घेतले तर तुमच्यासाठी हे सरावासाठीचे खूप छान प्रश्न आहेत. अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न आपल्याकडे आहेत आणि तुम्हाला स्वाध्यायासाठी 4-5 प्रश्न ठेवले होते, तर हे सर्व प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आज मिशन आरंभ अंतर्गत आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांनी जो एक मला नावच दिलेलं आहे मिशन आरंभ. आणि आपण महाभारताचं जे थीम सॉन्ग आहे ते म्हणतो ना, आरंभ ही प्रचंड है. आणि ही खूप छान सुरुवात आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या गुणवत्तेच्यासाठी हा व्यासपीठ खूप सुंदर आहे. त्याचबरोबर आपल्या पाथर्डी तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी माननीय शिवाजी कराड साहेब आणि पाथर्डीचे मिशन आरंभचे नोडल अधिकारी सन्माननीय रामनाथ कराड साहेब हे नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करत असतात. आणि त्याचबरोबर या कामी तंत्रस्नेह करणारे आमचे ज्येष्ठ बंधुतुल्य असणारे श्री वाघ सर, रामकिसन वाघ सर आणि गोगरे सर. आमचा आवाज जरी तुमच्यापर्यंत पोहोचत असला ना, तर आम्हाला पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या लोकांचं कष्ट आहे. आणि म्हणून वाडी वस्तीवर तुमच्यासारखी मुलांसाठी ही जी सोय आहे उपलब्ध करून दिलेली आहे. मला सुद्धा याचा एक भाग होता आलं आणि यासाठी यांनी मला संधी दिली. मी या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.